साताऱ्याच्या माण तालुक्यातील आंधळी धरण ओव्हरफ्लो झाले आणि यामुळे परिसरातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे। पुण्यात दमदार पावसामुळे परिसरातील ओढे नाले प्रवाहित झालेत आणि त्यामुळे पहिल्याच पावसात सर्व बंधारे तुडुंब भरून वाहू लागलेत। कोकणात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मे महिन्यातच धबधबे प्रवाहित झालेत। आंबोली धबधब्याजवळ देखील पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। आंबोली धबधबा आणि कावळेसाद पॉइंट चांगलाच गजबजलाय, त्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहतूक कोंडी झाली आहे। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने सूर्या नदीला पूर आला। पुरामुळे खामगावशी चितोडा गावाचा संपर्क तुटला, तर शेतातील मशागतीची कामं देखील खोळंबली आहेत। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील भोगावती नदीची पाणी पातळी वाढली आहे। गेल्या 10 ते 12 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदीच्या पात्रामध्ये मोठी वाढ झाली आहे। सातारा जिल्ह्यातील ओझरडे धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाला। साधारण 400 फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्याचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। फलटणमध्ये एकाच दिवसात झालेल्या पावसाने धुमाळवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला। उभ्या आयुष्यात एवढा पाऊस पाहिला नव्हता, अशी पावसाची भीषणता गावकऱ्यांनी बोलून दाखवली। बीडमध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय। पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आला। शहरातील दगडी पुलाच्या नळीमध्ये झाडं आणि कचरा अडकल्यानं पुलावरून पाणी वाहत आहे। लातूर, बीड आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांना पावसाने चांगलंच झोडपून काढलं। मांजरा नदी प्रवाहित झाल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर 10 दिवसांआधी नदीचं पाणी कमी झाल्यानं नदीपात्र कोरडं दिसत होतं, मात्र नदी प्रवाहित झाल्यानं पाणी टंचाईची चिंता मिटली आहे। विमानात पेट्रोल भरणारा टँकर अमरावती विमानतळावरील मातीमध्ये फसल्यानं ते मुंबई विमान फेरी ऐनवेळी रद्द करण्यात आली। यामुळे विमानतळावरील प्रवाशांनी संताप व्यक्त केला। मुसळधार पावसाने मुळशीतील चालेपूल पाण्याखाली गेलाय। यामुळे कोळवण खोऱ्यातील 17 ते 18 गावांची दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे। सध्या सुरू असलेल्या पावसाचा माथेरानच्या पर्यटनाला देखील मोठा फटका बसलाय। मे अखेरीस पर्यटनाला बहर येणाऱ्या माथेरानमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। अशातच पावसाचा जोर वाढल्यानं मिनी ट्रेन सेवा बंद करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय। काढणीला आलेलं पीक नष्ट झाल्यानं शेतकरी हताश झालाय, तर सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली। लोणावळा शहरात 48 तासात 301 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। लोणावळ्यामध्ये पावसाने थैमान घातल्यानंतर जनजीवन विस्कळीत झालं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली। यावेळी कणकवलीतील घरावर फणसाच्या झाडाची मोठी फांदी पडल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। धाराशिवच्या 8ही तालुक्यात जोरदार पाऊस बरसला। पावसाने शेतीच्या मशागतीची कामं खोळंबली, तर दुसरीकडे फळ पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बुलढाणा जिल्ह्यातील कौढा गावापासून ते कौढा फाटापर्यंतच्या 2 किलोमीटर रस्त्याचं पितळ उघडं पडलंय। वर्षभरातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। धाराशिवच्या लोहारा आणि भूम तालुक्यात तुफान पाऊस बरसला। चिंचपूर ढगे येथील बाणगंगा नदीला पूर आल्यानं शेतीला मोठा फटका बसला। लोणावळ्यातील आई एकविरा गडावर जाणारा मार्ग मुसळधार पावसामुळे चिखलमय आणि निसरडा झालाय। याबाबत मनसेनं इशारा देताच प्रशासन खडबडून जागं झालं। गडावर जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचं काम प्रशासनानं हाती घेतलं। वेंगुर्ले मठ परबवाडी येथील डोंगर पायथ्याशी असणाऱ्या 40 घरांना डोंगर खचल्यानं धोका निर्माण झालाय। रस्ताच नसल्यानं रुग्णांना घोंगडीमधून रुग्णालयाकडे नेण्याची वेळ आली आणि यामुळे तातडीनं रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सातारा ठोसेघर मार्गावर बोर्णे गावाजवळ दरड कोसळली असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। दुधाचे टेम्पो देखील रस्त्यावरच अडकून पडले। मुंबईला जाणारे लोक वाहनातच अडकले। अचानक आलेल्या पावसामुळे बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावल्यानं शेतकरी हतबल झालाय। जालना जिल्ह्याच्या सिरस गावात पावसामुळे विहीर खचली। यामुळे सतीश दासू खारतुडे या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। रोहिणी नक्षत्राची सुरुवात झाल्यानं मशागतीच्या कामांना वेग आलाय। शहापूर तालुक्यात घराच्या मागच्या अंगणात भांडी घासत असताना अंगावर वीज कोसळून एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते।
लासलगाव भागात ढगफुटी सदृश पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। पावसासोबतच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडलेली आहेत, तर बाजारपेठेतील दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय। त्यामुळे दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील वैराग परिसरात दमदार पाऊस झाला। 1.5 तासाच्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं। शेतकऱ्यांनी भरून ठेवलेल्या धान्याचं मोठं नुकसान झालं। मावळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे होणारी पडझड थांबवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली। वेळेत नाले सफाई झाली असती तर ही परिस्थिती ओढावली नसती, यावर प्रशासकीय बैठकीत विचारमंथन मांडण्यात आलं। मुरबाड मतदारसंघातील फळेगाव येथील शेतकऱ्याच्या तबेल्यावर वीज पडून 4 गायींचा मृत्यू झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। रायगडमध्ये पहिल्याच पावसात लोणेर सर्व्हिस रोडची अक्षरशः चाळण झाली। अरुंद रस्ता, त्यात मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक त्रस्त झाले, तर ठेकेदारानं खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या खडी आणि ग्रीटमुळे त्रास सहन करावा लागतोय। मावळ तालुक्याला पावसानं चांगलेच झोडपून काढले, त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून पावसानं शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय, तर अद्यापही कोणताही कृषी अधिकारी पाहणी करण्यासाठी आला नसल्यानं आमदार सुनील शेळके यांनी नुकसानाची पाहणी करत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलंय। रायगडच्या रोहा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। रोहा तालुक्यात कोलाड इथल्या आदिवासी वाडीवरील एकाचं घर कोसळलं, यात 1 जण जखमी झालाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। अक्कलकोट तालुक्याला दिवसभर पावसानं चांगलंच झोडपून काढलं। अक्कलकोट तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले आणि ओढे वाहू लागलेत, तर भीमा नदीतील पाणी सोडल्यामुळे हेळी बंधारा देखील दुथडी भरून वाहू लागलाय। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सावदा इथे नगरपालिकेकडून नाले सफाई आणि कचरा संकलन होत नसल्यानं अनेक भागांमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले। मेळघाटातील सेमाडोह वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कोलकासमध्ये जयश्री, लक्ष्मी, सुंदरमाला आणि चंपकली अशा हत्तींची उन्हाळ्यामध्ये खास सोय केली जाते। एका हत्तीणीला 10 किलोच्या पोळ्या लागतात, तर खास फळांचा आहार देखील त्यांना दिला जातो। नाशिकमधील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील आग प्रकरणी औद्योगिक सुरक्षा विभागाकडून कंपनीला क्लोजर नोटीस बजावण्यात आलेली आहे। तातडीनं कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आले। अमरावती एसटी महामंडळाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। प्रवाशांना भंगार बसेसचा फटका बसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत दाखल घेतलेली आहे। बोदवड तालुक्यातील जामठी येथील पशुवैद्यकीय दवाखाना बंद अवस्थेत असल्यानं पशुपालक शेतकऱ्यांची गैरसोय होते। पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्यानं जनावरांचं आरोग्य देखील धोक्यात आलं आणि यामुळे तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे। अहिल्यानगर कर्जत शहरातील हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमणावर अखेर प्रशासनानं कारवाई करत हातोडा मारलाय। नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या पाठिंब्यानं अखंड हिंदू समाजाच्या वतीनं या अतिक्रमण विरोधात आंदोलन उभारण्यात आलं होतं। या आंदोलनाची दखल घेत अतिक्रमण हटवण्यात आलंय। बोदवड नगरपंचायतीच्या अतिरिक्त कर धोरणाच्या निषेधार्थ भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। भाजपच्या वतीनं नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन अतिरिक्त कर रद्द करण्याची मागणी करण्यात आली। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। त्यामुळे वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। खासदार विशाल पाटील यांनी सिव्हिल रुग्णालयामध्ये जात झाडाझडती घेतली। शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय औषध चिठ्ठी बाहेर जाऊ नये असे आदेश त्यांनी दिलेत, तर यावेळी अस्वच्छता आणि इतर गैरसोयींबद्दल विशाल पाटलांनी नाराजी व्यक्त केली। मुळशी तालुक्यातील पुणे कोलाड महामार्गावरील पिरंगुट घाट रस्त्यावर नाले नसल्यानं साईड पट्टी वाहून गेली आहे। त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय। पावसाच्या पाण्यानं वाहून आलेला राडारोडा रस्त्यातच पसरलाय आणि त्यामुळे रस्ता खचलाय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित कापूस बियाण्यांची विक्री आणि उलाढाल केली जात असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली आहे। राळेगावात पथकानं धाड टाकत प्रतिबंधित बियाणे जप्त करत विक्री करणाऱ्यांविरोधात फौजदारी तक्रार दिली आहे। मालेगावच्या कुसुंबा रोडवर धावत्या कारनं अचानक पेट घेतला। चालकानं तातडीनं कार रस्त्याच्या कडेला थांबवून सर्वजण वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। बीड अहिल्यानगर महामार्गावरील शिवमुद्रा हॉटेल चालकाला 5 ते 7 जणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। सांगलीच्या मिरजमध्ये वाहन चोरीचा अजब प्रकार समोर आलाय। वाहनाचे पार्ट काढून वाहन रस्त्यावर लावून चोरटा पसार झाला। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे।
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील बोदर्डे परिसरातील एका झोपडीला आग लागली। आगीमध्ये संसार उपयोगी वस्तूंसह पैसे, टीव्ही तसेच महत्त्वाची कागदपत्र देखील जळून खाक झाली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागाने अनियमिततेसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 7 कृषी केंद्र चालकांचे परवाने निलंबित केलेत। दरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे। जळगावातील सबगव्हाण टोलवर 2 गटात तुफान हाणामारी झाली। यात 8 जण गंभीर जखमी झालेत। हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगावातील एरंडोल शहरात तरुणाला वाळू माफियांकडून अमानुष मारहाण करण्यात आली। अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून तरुणाला मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। नाशिकमध्ये बहिणीला प्रपोज केल्यानं भावानं त्याच्या 3 साथीदारांसह युवकाला बेदम मारहाण केली। मारहाणीमध्ये युवकाचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकमध्ये किराणा खरेदी करून घरी परतणाऱ्या 16 वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू झालाय। 4 चाकी वाहनानं धडक दिल्यानं अपघातात दुचाकीवरील वडील जखमी झाले असून मुलीचा मृत्यू झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये सावत्र बापानंच 19 वर्षीय मुलीवर अत्याचार केला। मुलीवर अत्याचार करत नराधम बापानं चित्रीकरण देखील केलं। कुणाला काही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्यानं दिली। त्यामुळे पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे। विक्रोळीतील कन्नमवार नगरमधील मैदानात 3 तरुणांच्या अंगावर झाड कोसळलं। यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री काय, देशाचे पंतप्रधान जरी झाले तरी त्यांचं स्वागतच करू, अशी उपरोधिक टीका राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे। खुलताबादमधून औरंगजेबाचं नामोनिशाण मिटवून छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारू, अशी माहिती आमदार संजय केणेकर यांनी दिली आहे। संभाजीराजांच्या भव्य स्मारकानंतर खुलताबादची वेगळी ओळख निर्माण होईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मंत्रिमंडळ बैठकीत घेणार आढावा। मुंबई पुण्यासाठी आज येलो अलर्ट। मुंबईत मुसळधारेचा अंदाज, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। मुंबईतील ॲक्वालाईनच्या वरळी मेट्रो स्टेशनवर छताला गळती। न्यूज 18 लोकमतच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये धक्कादायक वास्तव। मुंबईतील ॲक्वालाईन मेट्रोच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण। बुलढाण्याच्या खामगावात मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर। चितोडा गावचा खामगावशी संपर्क तुटला। परिसरातील जनजीवन विस्कळीत। राज्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे बिंदुसरा नदीला पूर, तर बार्शी तालुक्यातील वैराग परिसराला पावसानं झोडपलं। अनेक घरांमध्ये शिरलं पाणी। कोल्हापुरात पावसाचा रेड अलर्ट। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली। वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 30 जखमा। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर। पुण्यातील आरोपी गुंड निलेश चव्हाण गेल्या 8 दिवसांपासून अजूनही फरार। पुणे पोलिसांना अद्यापही निलेश चव्हाणला शोधण्यात यश न आल्यानं पिंपरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह।